महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ नक्की कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार व या ठिकाणी महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबत गेले अनेक दिवस चर्चा रंगल्या होत्या। आता महायुतीची जागा वाटप जवळपास निश्चित होत असून महायुतीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे व या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीवरती एकमत झालं असून आढळराव पाटील हे सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत व हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला गेल्यामुळे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे आज मंचर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत। आढळराव पाटील यांचा प्रवेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे। वास्तविक पाहता राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व आढळराव पाटील हे तसेच जुने मित्र, मात्र गेल्या 20 वर्षांच्या यांच्यामध्ये विरोध होता, संघर्ष होता। हा संघर्ष आता कुठेतरी मिटून 20 वर्षानंतर हे वळसे पाटील व आढळराव पाटील हे दोन जुने मित्र आज पुन्हा एकत्र येत आहेत। त्यामुळे आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। आढळराव पाटील यांचा आज जरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार असला तरी आज त्यांची उमेदवारी निश्चित होईल असं वाटत नाही, कारण अजून अधिकृतरित्या महायुतीतील उमेदवारी व मतदारसंघांचं वाटप जाहीर करण्यात आलेलं नाही। त्यामुळं आज फक्त शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे। हा प्रवेश होताना शिवसेना शिंदे गटातून नक्की आढळराव पाटील यांच्यासोबत कोण नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर।